हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जे मुलं 11वीमध्ये ॲडमिशन घेणार आहेत आणि ज्या मुलांना अलॉटमेंट झालेलं नाही, कॅप राऊंड 1मध्ये, कॅप राऊंड फेरी 1मध्ये ज्यांना अलॉटमेंट झालेलं नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. अशी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर बघा, ऑलरेडी खूप कॅप राऊंड 1 आहे, त्याची फेरी कंप्लीट झालेली आहे. 7 तारखेलाच ती फेरी कंप्लीट झाली आहे आणि आज तारीख आहे 8. तर विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाची सूचना आज बघायला मिळणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी बघा 2 तारखेपासून 7 तारखेपर्यंत त्यांना मुभा देण्यात आली होती. तर 7 तारखेला ते 5 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकत होते. म्हणजे त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि त्यांनी काय करायचं होतं, पार्ट 1चा भाग ऑलरेडी लॉक केला नव्हता, त्यांनी लॉक करायचा होता. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांनी रजिस्ट्रेशन करून त्यांनी त्यांचा पार्ट 1 हा लॉक करायचा होता. आणि विद्यार्थ्यांना भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पण आल्या होत्या की सर आता पुढचा 2 राऊंड, दुसरा राऊंड आहे किंवा कॅप फेरी 2 कधी चालू होणार आहे, त्याच्यासाठी फॉर्म आम्ही कधी भरायचे आहेत किंवा पसंतीक्रम कधी द्यायचा आहे, त्याच्या बाबतीत पूर्णपणे नोटिफिकेशन ऑलरेडी आपल्याला बघितलेलं आहे. ॲडमिशन शेड्यूलमध्ये जावा. ॲडमिशन शेड्यूलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथं शेड्यूल राऊंड 2मध्ये जावा. शेड्यूल राऊंड 2मध्ये गेला की तुम्हाला नव्यानं अशी PDF ओपन होते. ती PDF अशी ओपन झाल्यानंतर बघा इथं वाचायला आपल्याला बघायला मिळत आहे की आपल्याला जे कॅप प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचना काय आहेत बघा. तर प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग 1 मध्ये दुरुस्त करणे, नोंदणी आणि भाग 1 मध्ये दुरुस्त करणे हे 10 जुलै सकाळी 2025 मध्ये सकाळी 10 वाजता ते 13 जुलै 2025 सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत विद्यार्थी काय करू शकतात, कॅप फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात किंवा भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांना भाग 1 मध्ये काही चेंजेस करायचे असतील त्यांनी लॉग इनमध्ये जायचं आहे. लॉग इनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या भाग 1 मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील, कॅटेगरी बदलायची असेल किंवा तुम्हाला स्ट्रीम बदलायची असेल किंवा जे काय तुमचे ॲड्रेस डिटेल्स असतील किंवा तुमचे फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील त्याच्यामध्ये काही जर सुधारणा तुम्हाला करायच्या असतील तर सर्वांसाठी सूचना आहे की त्यांनी लॉग इन करून तुम्ही तुमचा जो काही पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि तुम्हाला त्याप्रमाणे 10 जुलै बघा इथे लिहिलेलं आहे बघा 10 जुलै लक्षात. तर 10 जुलै ते 13 जुलैच्या मध्ये हे चेंजेस करायचे आहेत. अजून काय करू शकता, विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान 1 ते 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. आता समजा ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅप राऊंड 1मध्ये मिळालं नाही त्यांनी काय करायचं आहे की ती कॅप राऊंड 1 ॲडमिशन जर मिळाली नसेल आणि तिथे तुम्हाला काय झालं होतं की तुम्ही जो प्रिफरन्सेस दिले होते 10 कॉलेजेसचे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय चेंज करायचं नसेल तर तसंच ठेवा. आणि जर कोणाला चेंज करायचा आहे तर त्यांनी परत लॉग इन करायचं आहे, पार्ट 2मध्ये जायचं आहे आणि तुमचे पूर्णपणे बघा इथं दिलेलं आहे माध्यमिक विद्यालय म्हणजे कॉलेजेस आहेत त्यांचा प्रिफरन्सेस तुम्ही चेंज करू शकता, एडिट करू शकता. ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा प्रिफरन्स नेहमी वरती ठेवा. जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांचा प्रिफरन्स नेहमी वरती ठेवा. सो गव्हर्नमेंट वरती टाका 1, 2, 3 मध्ये, त्याच्यानंतर खाली एडेड कॉलेज टाका 2, 3 आणि शेवटी मग तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेस किंवा पार्शली 80-20% असेल ते कॉलेजेस टाका. ह्याची सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित नोंद घ्या. तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एडेड कॉलेज म्हणजेच गव्हर्नमेंट सपोर्टेड कॉलेजमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल, प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांचे प्रिफरन्सेस वरती द्या. आणि नेट कॅफेवाले जे आहेत त्यांना आधी व्यवस्थित सांगा की तुमचा पसंतीक्रम व्यवस्थित सांगा. नाहीतर नेट कॅफेवाले काय करतात, स्वतःचा पसंतीक्रम टाकतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला फोन आलेले आहेत, मेसेजेस आलेले आहेत आणि त्यांच्या अगदी फ्रस्ट्रेट झालेत कारण त्यांना नेट कॅफेवाल्यांनी प्रिफरन्स 1मध्ये कुठलं ते पार्शली एडेड कॉलेज टाकल्यात, कुणी प्रायव्हेट टाकलेले आहेत आणि पोरांना पहिलेच जर प्रिफरन्स लागला फेरी 1मध्ये पहिल्याच प्रिफरन्स लागला तर तुम्हाला माहीत आहे तुम्हाला ॲडमिशन हे 100% घ्यावंच लागतं. म्हणून विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळं प्रिफरन्सेस तुम्ही नेट कॅफेवाल्यांना तुम्ही प्रिफरन्स द्या. लक्षात, प्रिफरन्सेस म्हणजे जे 10 कॉलेज आहेत त्याचे प्रिफरन्सेस तुम्ही प्रोव्हाइड करा. माझं कॉलेज असा टाका, ठीक आहे. तर हे झालं 10 ते 3. हे झालं कुणाला कॅपसाठी. आता कोटामध्ये पण तसंच आहे. प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी भाग 1 मध्ये दुरुस्ती करणे हे सगळं तसंच चालू आहे. विद्यार्थी प्रवेशासाठी कोटा म्हणजे व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश आणि अल्पसंख्याक कोटा, पसंती ऑनलाईन नोंदवणी व लॉक करणे. तर हे सगळं नियमित फेरी 2 मध्ये कोटा अंतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. सगळ्यांनासाठीच पार्ट 2 हा परत लॉक करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना.
पार्ट 2 कुणाला जर चेंजेस करायचे नसतील तर तसं राहिलं तर चालेल, पण तुम्हाला चेंजेस करायचे तर चेंजेस करून घ्या ना. तर नियमित फेरी 1 मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध. म्हणून तुम्हाला सांगतो की तुमचा पसंतीक्रम तुम्ही अद्ययावत करू शकता. ते कधी करू शकता? 10 जुलै ते 13 जुलैच्या मध्ये. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर बघा हे 13 जुलै ते 13 जुलै झालं. त्याच्यानंतर 4 दिवस तुम्हाला काही बघायला मिळणार नाही. 17 तारखेला तुम्हाला पोर्टलवरती नियमित फेरी 2 साठी अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर केली जाईल. ज्यांना ज्यांना अलॉटमेंट झालेले आहे त्यांची सगळ्यांची लिस्ट असेल. जशी अलॉटमेंट लिस्ट आली होती बघा, आपल्याला अलॉटमेंट लिस्ट आपण जाऊन बघितली होती बघा. अलॉटमेंट लिस्ट इथं जशी बघितली होती का नाही, तशी आपल्याला अलॉटमेंट लिस्ट आपल्याला 17 तारखेला दुसरी अलॉटमेंट लिस्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्याचा सगळ्याचा विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये त्याचा तपशील आहे. मग आपण कसं बघितलं होतं बघा, इथं अलॉटमेंट लिस्टमध्ये गेलो, इथं विद्यार्थ्याचा नंबर टाकला आणि सर्च केलं की विद्यार्थ्याला अलॉटमेंट इथं दिसत होती. त्याच्यानंतर डाउनलोड लिस्टमध्ये पण आपल्याला त्याचा नंबर खूप मोठी डाउनलोड लिस्ट होत होती. त्याच्यात पण त्याला त्याचं नाव दिसत होतं, ज्याला अलॉटमेंट झाली. ज्याचं अलॉटमेंट झालं नाही त्याचं नाव तिथं दिसत नव्हतं. मग विद्यार्थ्यांना प्रत्येकाला SMS पण पाठवला जाणार आहे की या कॉलेजला अलॉटमेंट झाले, जाऊन ॲडमिशन करा. आणि त्याच्यानंतर कट ऑफ लिस्ट बघा, इथं कट ऑफ लिस्ट जी आहे ही कट ऑफ लिस्ट कशाची आहे सांगा. ही कट ऑफ लिस्ट जी आहे ती पहिल्या लिस्टची आहे. ही पहिल्या लिस्टच्यासाठीचा कट ऑफ आहे. तुम्ही बघा इथं प्रत्येक कॉलेजचं नाव आहे, स्ट्रीम आहे, नंतर कॉलेजचा प्रकार आहे, इथं मीडियम आहे, इथं कॉलेजचं काहीतरी आयडिया असेल, आणि इथं बघा हे तुम्हाला SC ST काय SC ST हे सगळं तुम्हाला हे कट ऑफ बघायला मिळतो इथं. त्यामुळं हा कट ऑफ आहे ना, तो पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिल्या लिस्टला जर इथं 296चा कट ऑफ लागला आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला 294 मार्क आहेत तर त्याला 100% त्या कॉलेजमध्ये सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित कट ऑफ लिस्ट आणि वॅकन्सी लिस्ट. आता वॅकन्सी लिस्ट पण बघा, इथं वॅकन्सी पण तुम्हाला बघायला मिळत आहेत बघा. तुम्ही इथं जर सर्च केलं तर तुम्हाला वॅकन्सी किती शिल्लक आहेत, कुठल्या कुठल्या कास्टच्या, STच्या किती आहेत, STचे किती आहे, VGA SC NTBच्या किती आहेत, हे तुम्हाला सगळं, आणि कॉलेजचं टाईप, कॉलेजचं नाव सगळं बघायला मिळते. किती वॅकन्सी शिल्लक आहेत हे पण तुम्हाला बघायला मिळते. अशा आहेत वॅकन्सीज. अशा प्रकारे वॅकन्सी लिस्ट आणि कट ऑफ लिस्टचा तुम्ही वापर करा. आणि परत येऊया आपण आपल्या फेरीचं जे वेळापत्रक आलेलं आहे त्याच्यावरती. तर डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट फॉर द ॲडमिशन राऊंड, म्हणजे हे सगळं तुम्हाला 17 तारखेलाच बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा, फक्त तुम्हाला ॲडमिशनला 18, 19, 20 आणि 21 4 दिवस आहेत तुमच्याकडं. तर विद्यार्थ्यांना जेव्हा नाव लागणार आहे त्यांच्या अलॉटमेंट लिस्टमध्ये, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी जाऊन कॉलेज लॉग इनमध्ये जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हणायचं आहे. स्टुडंट टू चेक देअर लॉग इन फॉर अलॉटमेंट डिटेल्स. लॉग इन करायचं आहे, विद्यार्थ्यांना अलॉटमेंट डिटेल्स बघतील, तुम्हाला कॉलेजचं नाव बघायला मिळेल, कॉलेजचा ॲड्रेस बघायला मिळेल, तुमचं सगळं किती नंबरला नाव लागलं आहे हे सगळं काय आहे ते बघायला तुम्हाला मिळणार आहे. प्रवेशासाठी विद्यालयात न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल. आणि समजा 2 नंबरमध्ये पण काही विद्यार्थ्यांना नाव लागलं नाही तर विद्यार्थ्यांना नंबर 3 साठी परतच्याला तुम्ही पसंतीक्रम देण्याची संधी मिळणार आहे तुम्हाला. तर ते होणार आहे कधी सांगा, 18 जुलै ते 21 जुलैच्या फक्त 4 दिवस हे तुम्हाला मोबा मिळणार आहे. आता हे जसं इथं 17 जुलैला कॅपसाठी तुम्हाला अलॉटमेंट लागते, तसंच तुम्हाला कोटा अंतर्गत सुद्धा तुमची यादी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोटामध्ये ॲडमिशन घेणार त्यांची कोटाची यादी लागणार, जे मध्ये कॅपमध्ये घेणार त्यांना कॅप लागणार. तर अशा प्रकारे ही फेरी आहे ती 18 तारीख ते 21 तारीखपर्यंत आहे. तर विद्यालयात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी संपर्क करायचा आहे. विद्यालयाने कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र आलेल्या विद्यार्थ्यांनी कोटामध्ये ॲडमिशन घ्या. ज्यांनी कॅपमध्ये घेणार त्यांनी कॅपमध्ये ॲडमिशन घ्या. विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करायचा असेल तर त्यांना विद्यालयात जाऊन पण आपला प्रवेश निश्चित करावा लागणार. आणि ज्यांना कॅप अंतर्गत लागलं त्यांनी पण जाऊन काय करावं लागणार आहे, तसं करावं लागणार. आलं का लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 9 तारखेला म्हणजे उद्या आपली वॅकन्सी लिस्ट येणार आहे. ह्याची सगळ्या नोंद घ्यायची. वॅकन्सी लिस्ट उद्या येणार आहे. तर ही जी वॅकन्सी लिस्ट आहे ती ओल्ड आहे. उद्या आपली वॅकन्सी लिस्ट येणार आहे, म्हणजे किती वॅकन्सी शिल्लक आहेत ह्याचं आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. तर बघा, ॲडमिट, रिजेक्ट आणि कॅन्सल बाय ज्युनियर कॉलेज. विद्यार्थ्यांनी ॲडमिट करायचं असेल किंवा रिजेक्ट करायचं असेल किंवा कॅन्सल करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी विद्यालयाला कळवायचं आहे तुमच्या. आणि त्याच्यानंतर बघा, हे झालं 18 ते 21. त्याच्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 23 तारखेला काय करणार आहे बघा, परत वॅकन्सी लिस्ट ही जागा प्रसिद्ध केली जाणार आहे. किती जागा वॅकन्सी आहेत अजून शिल्लक
हे सगळं ॲडमिशन होऊन कॅप राऊंड 2 मध्ये किती जागा शिल्लक आहेत त्याची जी लिस्ट आहे ती लिस्ट आपल्याला 23 तारखेला बघायला मिळणार आहे बघा. 23 जुलै 2025ला याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जे काही चेंजेस करायचे असतील त्यांनी लॉग इनमध्ये करू शकता. कधीपासून तुम्ही 10 तारखेपासून तुम्ही लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही 10 तारखेला 13 तुम्ही जे काही चेंजेस करायचे डॉक्युमेंट वगैरे वगैरे सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना 2 नंबर ते 10 नंबरचा प्रिफरन्स मिळाला आहे आणि त्यांनी ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये नाही घेतलं तर ऑलरेडी त्यांनी पण ह्या फेरीमधून तुम्ही तुमचा पसंतीक्रम तुमचं जे काही पसंतीक्रम ह्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता, प्रिफरन्सेस तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी 1 नंबरचं कॉलेज मिळालं होतं, प्रिफरन्स क्रमांक 1चं कॉलेज मिळालं होतं आणि त्यांना त्याचं त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही तर त्यांना लक्षात ठेवा 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर फेरीसाठी तुम्हाला बाद केलं जाईल, तुम्हाला पकडणार नाहीत आणि तुम्हाला शेवटचं अगदी शेवटच्या फेरीमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार आहे. अशा प्रकारे आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वॅकन्सी लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट ह्याचा वापर करा आणि स्टॅटिस्टिक्समध्ये जावा बघा, स्टॅटिस्टिक्स ह्याचा पण वापर करा बघा. पुण्यामध्ये कोटा अंतर्गत ॲडमिशन कॅप अंतर्गत एवढे झालेत, अलोकेशन्स एवढे आहेत, ॲडमिशन्स एवढे झालेले आहेत. तर किती जागा कुठल्या एरियामध्ये किती जागा शिल्लक आहेत, कसं काय शिल्लक आहे हे तुम्ही इथं बघू शकता. त्यामुळं जास्तीत जास्त वापर ह्या ज्या लिस्ट प्रोव्हाइड केल्यात ह्याचा वापर करून तुम्ही भरा. बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5133 कॅप अंतर्गत कोटा अंतर्गत ॲडमिशन आहेत. कॅप अंतर्गत ॲप्लिकेशन किती गेल्यात बघा, ॲप्लिकेशन नंबर आहे सॉरी हा. तर कॅप अंतर्गत किती गेल्यात बघा, जवळजवळ 1,19,841. त्यातले अलोकेशन्स म्हणजे किती जणांना जागा दिलेली आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही या लिस्टचा पण चांगला वापर करू शकताय. आणि बाकीचं तर काय विशेष नोटिफिकेशन सध्या नाही आहे. नोटिफिकेशन हेच आहे, विद्यार्थी ज्यांना तुम्हाला फॉर्म भरायचा आहे राऊंड 2 साठी त्यांनी फॉर्म भरू शकता. त्याची नोटीस ऑलरेडी आलेली आहे. ठीक आहे, ओके. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल इन्फॉर्मेशन माहिती मिळत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.